महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून नागपुरात झालेल्या आंदोलनाच्या मुंबईतील शेतकरी नेत्यांची बैठकीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचा गैरसमज पसरवणाऱ्या रविराज साबळे पाटील याबाबत एका शेतकऱ्याने प्रहार पदाधिकारी यांना फोन करून या रविराज साबळे पाटील यांच्याबाबत केलेलं धक्कादायक विधान सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे। नेमकं या शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात काय संभाषण झालं हे कॉल रेकॉर्डिंग नक्की ऐका। हॅलो हॅलो, हा नमस्ते सर। नमस्ते, बोला। बाळासाहेब काळे बोला की। काय नाही, हे साबळे पाटलाचं पाहताय मी। तुम्ही प्रहारचं काम करताय ना? हो हो हो। हे बच्चू भाऊवर टीका करतोय हरामखोर, काय बरोबर। आणि ऐका ना गंमत त्याची, करतो। बहुतेक 20 का 21 ला माझा युट्यूबला व्हिडिओ घेतला, आवळा सक्सेस स्टोरी, स्वतः इथं शेतात आलता माझ्या। बर 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 बर। त्याच्या अगोदर तो शेवग्यात बोलत होता, नंतर तीरुत आला। त्याला हरामखोराला काही नॉलेज नाही शेतीचं, फक्त म्हणजे ते काय म्हणतो, कोणतं वक्तृत्व कौशल्य, सिस्टमॅटिक बोलतंय आणि भुरळ पाडतंय समोरच्यावरती। सिस्टमॅटिकचा विषय नाही, सिस्टमॅटिक बोलायला आपल्यात लय पोर आहे ती, पण सुसंस्कृत आहे ती, काय एकटाच ती सिस्टमॅटिक बोलतोय। हो हो हो, त्याचा तो गैरसमज आहे, गोड गैरसमज। बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, आपल्याला पण करता येतंय, पण आपल्याला माहिती आपण पुढे चाललोय ना। बघा, तुम्ही एक सामान्य शेतकरी आहे, काय आवळा पिकवता, बरोबर आहे? हो, म्हणजे तुम्हाला कळतंय की बच्चू भाऊंचा त्याग, शेतकऱ्याविषयी असणारी तळमळ, आणि हरामखोर रवी साबळे ह्याला लाज वाटायला पाहिजे होती, भडव्याला हा शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून घेतो, आणि शेतकरी नेत्यावर मग भाऊ असतील, शेट्टी साहेब असतील, अजित नवले साहेब असतील, पुन्हा रविकांत तुपकर असतील, आम्ही गेले 15 वर्ष झालं चळवळीत घराचा कोळसा करून काम करतो। अगदी बरोबर, अगदी बरोबर। कमिशन खातोय, शेतकऱ्याचं कमिशन खातोय, रोप विकतोय, महाग महाग विकतोय रोप इतर ह्याच्यापेक्षा लोकांपेक्षा हा रोप महाग विकतो, बरोबर आहे? पण काय वाटतं लोकांना की हा चांगलं मार्गदर्शन करतो, पण भडवा चांगलं मार्गदर्शन करत असताना लोकांना शेतकऱ्यांना लुटायचं काम करतो। मी सामान्य शेतकरी नाही, म्हणजे मी तुम्ही बोलला सामान्य नाही, ऐका, शेतकरी हा सामान्य मान्य। तुम्ही मी जरी असलो, आता मी ऊस उत्पादक आहे, केळी उत्पादक आहे, पण आपण सामान्यच आहे। हो, काय आपण आपल्या कौशल्याने, आता तुम्ही आवळा पिकवता, तुम्ही सांगितलं, तुम्ही 2021चा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार विजेता आहे मी। क्या बात आहे, 2021। सुंदर सुंदर सुंदर, शुभेच्छा तुम्हाला, अभिनंदन। पण मला सांगा, अशा लोकांमुळं शेतकरी गेली 150 वर्ष झालं, काय देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष होत आलं, तरी सुद्धा आपण ह्या अशा लोकांच्यामुळं सामान्य शेतकरी आणि आपली मानसिकता बघा ना, ह्या लोकांमुळे आपण किती खचून जातोय। सोडा तुम्ही, मी काम करतो, आपण झडतो, आबदतो, बच्चू भाऊ सारख्या नेत्याला मानतो, पण की शेतकऱ्याच्या मनात ह्याने विष कालवण्याचं काम केलं भडव्याने, ह्याचं वय काय? अरे साल्या, तुझ्या बापाने का अशी कपडे घालून ट्रॅक्टर ये म्हणा, आमच्यात ट्रॅक्टर आहेत, आम्ही बी नांगरतो, आम्ही बी रानात आबदतो, जरा ये बघायला आम्ही कसं आबदतो ते फक्त दाखवायचे। अहो साहेब, नालायक, नीच भाड्या, नीच। ऐका, परत आता मला नाही त्या राजकारणात पडायचं, राजकारणात पडायचंच नाही आपल्याला, नाही, पण ऐका ना, आता आम्हाला सुद्धा हवा करता येते, पण मी मीडियापासून दूर राहतोय। मी आता परत 15 एकर नारळ केलाय साहेब, माझे 2.5 लाख रुपये फिरण्यात गेलेत। 4 स्टेटचा अभ्यास केलाय, आणि सायंटिस्ट मध्ये जर बसलो, ते विनोदाने म्हणतात की शेतकरी नाही, आमच्या पुढचं फर्ज नाही। माझ्या इथं कार्यक्रम म्हणा येऊन, अरे शेतकरी काय असतो आणि शेतकऱ्याच्या चळवळीविषयी कळवळ काय असते, ये म्हणाव तुमच्या बशी बघाय फडव्या। नाही, बघून गेला की त्याच्या युट्यूबला मुलाखत आहे ना माझी, आवळा सक्सेस स्टोरी, मुलाखत तुमची माझी, आणि जास्त लाईक
त्यावेळेस त्याला लाईक मिळत नव्हते. माझ्या व्हिडिओमुळे जे लाईक वाढले पुन्हा त्या पेरूमुळे वाढत गेला, मग पुन्हा फॉर्म मध्ये आलाय. असं आहे का? मी तर त्या मी ह्या लोकांना ओळखतो राव. मी 2009ला ज्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी पंढरपूर ते बारामती यात्रा केली ती उजदारासाठी, त्यापासून मी चळवळीत काम करतो. आज जवळजवळ 20 वर्ष झालं. मला ह्याला मी फॉलो सुद्धा केलं नाही अजून. हा हरामखोर मला आता कळला. मी नाव ऐकून होतो असा शेतकऱ्यावर चांगलं बोलतो, म्हणलं शेतकऱ्यावर पोपटपंची करणारे तर लय अवलादी महाराष्ट्रात आहे. ते बोलतंय, दिशा दाखवतंय बरं का. त्या टायमाला योगायोग पेरूला बाजार मिळत होते, त्यानं प्रसार वाढवला. आणि ही नवीन शिकलेली पिढी ही युट्यूबचे असले स्फोटक व्हिडिओ बघून सगळ्यांनी उड्या घेतल्या पेरूमध्ये. वाट लागली पेरूवाल्यांची, वाट लागली. नीच आहे. आता माझ्याकडे जे आहे तुम्हाला सांगतो, आपले डॉन, उसातले डॉन, काय त्यांचं नाव, कृषीरत्न ओबामा साहेब भेटलेले तासगावचे, माने संजीव माने माझ्या शेतात येऊन गेलेत. क्या बात आहे. अनेक लोक येऊन गेलेत. फक्त आता माझी इच्छा आहे, मी तेवढा सक्षम आहे, मला बच्चू भाऊ हवेत. मी आणतो भाऊन 100%. आणि मला तुमच्यासारख्या माणसाकडे आणायचं नाही, मग कुणाकडे आणायचं? 100% मी भेटलोय करमाळ्यात त्यांना, एक वेळेस आले होते. मला अगदी कमी वेळ भेटला मला. तुम्ही डिटेल्स हे करा. मला एक ऐका साहेब, आपण पाठीमागे बोललो, पण तुमचा एरिया माझ्या लक्षात नाही. टेंभुर्णीत राहतो. मी टेंभुर्णीत राहतो. अरे बापरे, आपण एकाच गावची. शेती करतो आणि करमाळ्यात आहे. हा बाबा, वा क्या बात आहे. काय ऋषिकेश बोबडे खास फ्रेंड आहे माझा. मित्रच आहेत, आपले मित्रच आहेत. हो, त्या ऋषिकेशला जर विचारलं, बाळासाहेब काळे शेती सगळं, ऋषिकेश नाही सगळ्यांना माहिती बोबडे कंपनीला. क्या बात. नाही, योगेश बाबा, ऋषिकेश आमचे मित्र आहेत सगळे. काय हो. आणि तुम्ही भाऊंच्या वेदना समाजापर्यंत पोहोचवताय. हृदयापासून आभार काळेसाहेब तुमचं. असे शेतकरी भेटायला किती ट्रोल झाले भाऊ. तुम्हाला सांगतो, आम्ही 4-5 दिवस आम्ही रस्त्यावर झोपलो तिथं. अक्षरशः सरकारने सगळी कुमक अडवली आमची. आम्हाला एवढा त्रास दिला. भाऊंच्या डोळ्यात अश्रू होते, सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू. आणि हे भडवे साले अपमान करतात चळवळीचा. लाज वाटायला पाहिजे ह्या लोकांना. नाही, आता काय होणार आहे ऐका. आणि ह्याला वाटत असेल भाऊंचे कार्यकर्ते मारतील, भडव्या तुला शेतकरी तुडवतील. लिहून ठेवा, नाही तुडवलं शेतकऱ्यांनी तर तुडवतील. त्यांची गाडी दिसावी, आपल्या भागामध्ये गाडी दिसावी. त्याला वाटतंय ना, ते म्हणतोय ना, भेटतोय आता भाऊंचे मला धमकी. अरे आम्ही कशाला लागतो तुला? महाराष्ट्रातला शेतकरी एवढा कमजोर आहे का? तुला दिसल तिथं फोडून काढून नाही काढलं. राईट. तू काय लागला सांगायला? भाऊंचे कार्यकर्ते लागणार आहे. भाऊंचे कार्यकर्ते तुझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी माझे सगळे शेतकरी बांधव भडव्या तुझ्यापर्यंत नाही पोहोचले तर माझा शब्द आहे 100%. शेतकऱ्याची लेकरं, शेतकऱ्याची पोरं तुला साधी वाटली? तुला तुडवून काढणार आणि लिहून दिशाभूल करतोय भडव्या. मोठं व्हायचंय, कळवळा. 10 पैशाच्या कमेंटसाठी चाल्या एवढ्या मोठ्या नेतृत्व, शेट्टी साहेब, बच्चू भाऊ, रविकांत तुपकर, वामनराव चटप, अजित नवले, या लोकांना तू आणि साल्या आम्ही आमची घरदार इकून साल्या चळवळीत काम करतो ना. आम्हाला बदनाम करतो भडव्या. नाही साहेब, ते मी महिना झाला पाहतोय. मी रागाला जातोय, उद्विग्न होतोय. पण आता आपलं कुठंतरी म्हणलं आपला राग व्यक्त करावा म्हणलं. नक्की राग तुमचा नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा राग आहे. ते तुमच्या तोंडून आमच्यापर्यंत पोहोचला. आणि ह्याला बघा, तुम्ही म्हणसाल आयला साहेब तुमचा शब्द खरा ठरला, ह्याला शेतकरी तुडवल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना साहेब, ऐका ना. एक आता मी जी केलं ना शेतामधनं, तर थोडस माझा अभ्यास वेगळा आहे. कारण जिथं शेतकरी म्हणजे एक संधी शोधायची बाबा फ्युचरमध्ये आता जगाला कोणती गरज आहे, आणि तिकडे शेतकरी वळत नाही, अभ्यास करत नाही ना. भाऊच्या माध्यमातून तुमच्यासारखे शेतकरी जर महाराष्ट्रभर प्रेझेंट झाले ना साहेब, आम्हाला त्याचा आनंदच आहे. नक्की तुमच्या भागामध्ये नारळ होऊ शकतो, आणि नारळाच्या किमती पहा कुठं बिल्ड्यात जाऊन. नक्की. आणि आपल्या शेतकऱ्याला सक्षम करणे. आम्ही रस्त्यावर असलो तर तुम्ही शेतातून सुद्धा करू शकता, जर मानसिकता असेल तर साहेब. तुम्हाला साहेब खोटं सांगत नाही, माझ्या हिशोबाने 50 एकराची मी 15 एकर स्वतः लावला, आणि माझ्या बरोबर 40 एकर
मी सांगितलं म्हणून तुमच्या पंढरपूरपर्यंत लागवड झाली माझी. तुमचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीत मोलाचं ठरणार आहे. आपण भाऊंच्या माध्यमातून मोठा तुमची व्याख्यानं असतील हे सगळ्या गोष्टी राबवू आपण. आणि भाऊंना सुद्धा एकदा भेट दिली ना आपल्या शेतात तर तिथनं पुढे आपला विषय व्यवस्थित होऊन जाईल.